राईट क्लिक केल्यानंतर इथे ब्लॉक पॅरामीटर मध्ये आपण जाणार. ब्लॉक पॅरामीटर मध्ये गेलं ट्रीट ॲज अ ऑटोमेटिक युनिट, इथे टिक करणार आपण आणि ओके करणार. तेव्हा तुमचे सब सिस्टम काय होणार आहे, ऑटोमेटिक सब सिस्टम मध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर, हे सगळे रूल झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत की आपण कोड जनरेट करणार आहोत. बट कोड जनरेट करण्याच्या अगोदर आपल्याला काही कॉन्फिगरेशन करावे लागतात. तुम्ही मॉडेलिंग मध्ये क्लिक करणार, देन तुम्ही जाणार मॉडेल सेटिंग मध्ये. मॉडेल सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे बघा कोड जनरेशन. कोड जनरेशन मध्ये आपण सिस्टीम टार्गेट फाईल मध्ये इथे ब्राउझर मध्ये गेल्यावर वेट फॉर मिनिट. ब्राउझर मध्ये गेल्यावर इथे ऑलरेडी फाईल असते ert.tlc, grt.tlc. ओके, सो gr.tlc फाईलला आपल्याला सिलेक्ट करावी लागते ert.tlc एम्बेडेड कोडर. ओके, ते केल्यानंतर इथे एम्बेडेड कोडर सिलेक्ट केल्यानंतर आपण ओके करणार. ओके, देन जनरेट कोड ओनली तिथे टिक करणार. देन रिपोर्ट वरती आपण जाणार आणि क्रिएट कोड जनरेशन रिपोर्ट वरती टिक करणार. ओपन रिपोर्ट ऑटोमॅटिकली याच्यावरती आपण टिक करणार. जनरेट मॉडेल वेव्ह्यू याच्यावरती आपण टिक करणार. जनरेट स्टॅटिक कोड मॅट्रिक्स याच्यावरती आपण टिक करणार, म्हणजे जी आपल्याला पाहिजे आहे त्याच्यावरती आपण टिक करणार. देन सॉल्व्हर नो मॅटर, तुम्ही ऑटो ठेवा, तुम्ही फिक्स ठेवा, एनी काइंड ऑफ द सिच्युएशन. ओके, फिक्स ठेवा नाही तर व्हेरिएबल ठेवा. ओके, देन तुम्ही काय करणार, हे सगळे सेटिंग झाल्यानंतर तुम्ही ओके करणार. ओके झाल्यानंतर तुम्ही ऍप मध्ये जाणार. ओके झाल्यानंतर तुम्ही ऍप मध्ये जाणार. ऍप मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल तिथे एम्बेडेड कोडर. एम्बेडेड कोडर जर इथे नसेल तर तुम्ही इथे डायरेक्ट सर्च करा खाली. इथे क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती ॲरोवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओला तुम्हाला इथे येऊन जाईल ते. ओके, 1 सेकंड. कोड जनरेशन एम्बेडेड कोडर. ओके, हे सगळे कोडर आहेत एम्बेडेड कोडरचे. ओके, एम्बेडेड कोडरवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर ऑटोमॅटिकली, आता मी ऑलरेडी कोड जनरेट करून ठेवलं त्याच्यामुळे तो कोड जनरेट होईल. बट तिथे क्लिअर नंतर तुम्ही जनरेट कोड वरती जर क्लिक केले तर असा कोड काय होणार आहे, जनरेट होणार. आणि तुम्हाला रिपोर्ट बघायचा असेल तर तुम्ही ओपन रिपोर्ट करून सुद्धा तिथे काय करू शकता, रिपोर्ट बघू शकता. ओके, सो आता आपण बघणार आहोत की प्रॉपरली कोड जनरेट झाला आहे की नाही, तर ते आपण कसे करणार. ओके, सो तुम्ही चेक करा की इथे बघा, इफ कोड जनरेशन इज ग्रेटर दॅन 100 देन आउटपुट इज 100. एल्स इफ कोड जनरेशन इज लेस दॅन 10 दॅट टाइम आउटपुट इज 10. एल्स कोड जनरेशन वाय आउटपुट इज इक्वल टू कोड जनरेशन आउटपुट. सो सॅच्युरेशन कसे वर्क करते माहिती आपल्याला, तेच ऍज इट इज काय झाले कोड मध्ये जनरेट झालेले आहे. असे कोड तुम्ही प्रॉपरली जनरेट पण आणि व्हेरीफाय पण करून घ्यायचा की प्रॉपरली कोड जनरेट झाला आहे की नाही. ओके, सो आता तुम्हाला रूल्स समजले, कोड कसा जनरेट करायचा मॉडेलचा ते पण समजले. ओके, सो तुम्हाला इथे .h फाईल पण भेटते, प्रायव्हेट .h फाईल भेटते, कोड जनरेशन .c फाईल भेटते, ertmain.c फाईल भेटते. सो ह्या ज्या फाईल आहेत त्या तुम्ही एक एक करून चेक करून घ्या. जेव्हा तुम्ही मिल किंवा सील टेस्टिंग कराल तेव्हा या फाईल तुम्हाला युजफुल होतात तिथे. ओके, so it's all about the code generation process of Simulink. Okay, so thank you all of you. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करूया. सो इथेच मी माझी व्हिडिओ एंड करते. थँक्यू ऑल ऑफ यू.